लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अखिल भारतीय मातंगच्या वतीने 43वा क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा। सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब गोपले असे नामकरण करण्याची मागणी। बातमी येत आहे नाशिक येथून। अखिल भारतीय मातंग संघ या संघटनेच्या वतीने नुकताच 43वा क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या अथंग प्रयत्न करून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आमदार देवयानी फरांदे यांचे प्रयत्न व निधीतून येथे मातंग समाजासाठी सभागृह बांधण्यात आले। त्याबद्दल देवयानी फरांदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले। त्याचप्रमाणे या समाज मंदिराला डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचे नाव देण्यात यावे असाही यावेळी ठराव करण्यात आला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी जो निधी उपलब्ध देवयानी फरांदे यांनी उपलब्ध करून दिला, यावेळी त्यांचे आभार मानण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ बस्ते, प्रमुख पाहुणे आसाराम घाटोळ, दिनकर लांडगे, नामदेव साळवे, मारुती घोडे, धनाजी घोडे, भारत जाधव, जनार्दन जाधव, प्रल्हाद निकाळजे, सुल घोडे, विठ्ठल कांबळे आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। संघटनेच्या वतीनं 43वा क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आलेला आहे। इथं मॅडमचा सत्कार होता, पण मॅडम आजारी असल्यामुळं आल्या नाहीत। त्यांनी शुभेच्छा दिल्या आपल्याला, करून घ्या म्हणजे तुम्ही, ताकी त्यांचं जे योगदान आहे सभागृह जे बनवलं ना ते मॅडमचंच आहे। मॅडमने आपल्याला सहकार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे हे झालं आहे। आणि ते आता तेच सांगायचं होतं आम्हाला की मॅडम तुम्ही हे नाव असं द्या, लोकनेते क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले नाव द्या, ही आमची मागणी होती त्यांच्याकडे। आज अण्णाभाऊ साठे पुतळ्या शेजारी सभागृहामध्ये आज मॅडमच्या शुभ हस्ते नावाचं लोकार्पण होणार होतं, परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाही। यासाठी पुढील आम्ही तारीख घेतलेली आहे आणि त्या तारखेला हे नाव देण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे। या कार्यक्रमाचं महत्त्वाचं म्हणजे इथं जवळजवळ मॅडमनी 1,25,00,000 जे काही निधी दिलेलं आहे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी, ते टॅक्चर उभं राहण्यासाठी ते लवकरात लवकर काम करणार आहे। ती पण आज घोषणा होणार होती, परंतु कालांतराने ह्या काही गोष्टी झालेल्या नाही आणि त्या लवकरात लवकर होणार आहे। यासाठी आपण सगळ्यांनी जी काही मेहनत केलेली त्याची मेहनत ही वाया जाणार नाही आणि निश्चितच अण्णाभाऊ साठेंचा भव्य दिवा मोठा पुतळा हा जो काही आपल्या याच्यामध्ये धुळ्यामध्ये तयार झालेला आहे तो लवकरात लवकर नाशिकमध्ये येऊन आणि त्या पुतळ्याचं काम होणार आहे। तेव्हा आपण सगळ्या मातंग समाजाने एकजुटीनं राहून कुठलाही भेदभाव न ठेवता सगळ्यांनी हे सगळं कार्य करून घ्यायचं आहे। धन्यवाद। अखिल भारतीय आदरणीय गोपले साहेबांच्या जीवन कारकिर्दीला आणि त्यांनी केलेल्या योगदानाला अनुसरून ही जी काही वास्तू उभी राहिलेली आहे, हे शहरामध्ये एक फार मोठं भव्य आणि दिव्य त्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या छत्रछायेच्या बाजूला आपण बसण्यासाठी आणि चळवळीचं एक केंद्रबिंदू म्हणून भविष्यामध्ये निश्चितच मोठं होणार आहे। या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य पुतळा थोड्या दिवसात या ठिकाणी उभा राहणार आहे आणि त्याच्याच बाजूला हे जे सभागृह आहे आणि बऱ्याच दिवसांनी आणि बऱ्याच सर्वांच्या त्यागाने आणि योगदानाने या ठिकाणी हे जे उभं राहिलेलं वास्तू आहे, यामध्ये जो काही नावाचा आग्रह म्हणा किंवा ज्यांचं योगदान या महाराष्ट्राला आणि देशाला आहे त्या आदरणीय गोपले साहेबांचं नाव या ठिकाणी सर्वांच्या मध्ये जो आग्रह झाला त्याला पण आपण सर्वांनी संमती दिली पाहिजे व भविष्यामध्ये असेच कार्य करून या ठिकाणी एक चांगलं योगदान आपण सर्व समाज बांधवांनी द्यावं। या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी ज्या काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्या तारा, चंद्रा, फकीरा, वारण्याचा वाघ, ठासलेल्या बंदुका, जिवंत काडतुसं, माझी जी संस्था आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशी सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीनं संपूर्ण साहित्य या दिवशी मागाल त्या दिवशी आपण या ठिकाणी पूर्ण उद्घाटनाच्या वेळेस आमच्याकडून स्वतःच्या स्वखर्चाने उपलब्ध करून देण्यात येईल आणि कायमस्वरूपी ते साहित्य वाचण्यासाठी समाज बांधवांना इथं उपलब्ध राहील अशी एक ग्वाही देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय लवजी। या मागांना
मांगाचे मातंग करून दिले. इंदिरा गांधींना सुद्धा या मांगाची ओळख करून दिली. इतकंच नाही तर अण्णाभाऊ साठे महाविकास महामंडळ असेल, लवजी साळवे आयोग असेल, अण्णाभाऊ साठे पुरस्कार असतील, अण्णाभाऊ साठे नावांचे अण्णाभाऊ साठे, लवजी साळवे आणि मुक्ता साळवे यांची प्रथम ओळख करून दिली असेल तर क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले यांनी. आणि त्याच माध्यमातून क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले यांनी मातंगाला या लाचारीतून मुक्त करून स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी एक माणूस म्हणून जगण्याचा मार्ग दाखवला. आणि शेवटपर्यंत सुद्धा त्यांनी या मातंग समाजासाठीच आपलं पूर्ण आयुष्य वाहिलं. त्यामुळे हा क्रांतीचक्र परिवर्तन दिन आम्ही साजरा करत आहोत, दरवर्षी साजरी करत आहोत. आज तमाम महाराष्ट्रामधून मातंग समाजाच्या वतीने क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा होत आहे. त्याच धर्तीवर या नाशिकमध्ये आज आम्ही क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा केलेला आहे. अखिल भारतीय मातंग संघ असेल, भारतीय बहुजन आघाडी असेल, भारतीय टायगर सेना असेल, बाबासाहेब गोखले सेना असेल, ह्या क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले यांच्या सर्व सामाजिक संघटना आहेत. आणि या संघटनेच्या वतीने सर्व महाराष्ट्रभर क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा होत आहे. जय लवजी. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक.